चला लक्ष द्या. आज आपल्याला थोडा नवीन पॉईंट बघायचा आहे. तो पॉईंट ऑलरेडी यातला एक पॉईंट आपला झालाय आणि दुसरा 90% तुम्हाला माहिती आहे. तर पॉईंटचं नाव काय आहे? बोलायचं नाही, आता लक्ष द्या. अनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन. अनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन्स. अनालिसिसचा अर्थ होतो विश्लेषण. म्हणजे सिंपली काय, एक्सप्लेन करणं. ट्रान्झॅक्शन एक्सप्लेन कसं करायचं, त्याचा अर्थ कसा लावायचा, विश्लेषण कसं करायचं. त्याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत किंवा दोन अप्रोच म्हणू आपण ज्याला. फर्स्ट अप्रोच आहे ट्रेडिशनल अप्रोच. हा ऑलरेडी झालाय आपला. ट्रेडिशनल अप्रोचचा अर्थ होतो पारंपरिक दृष्टिकोन. ट्रेडिशन म्हणजे परंपरा, म्हणजे स्टार्टिंग पासून अकाउंट मध्ये काय करत आले ते, तो दृष्टिकोन आहे. अप्रोच म्हणजे दृष्टिकोन. तर ट्रेडिशनल अप्रोच मध्ये काय करतो आपण, ऑलरेडी आपलं हे झालंय, पण तुम्हाला याचं नाव माहित नव्हतं की आपण जे केलं त्याला काय म्हणायचं. आपण जे शिकलो तो ट्रेडिशनल अप्रोच आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, अकाउंटचं क्लासिफिकेशन कसं करतो. तुम्ही आतापर्यंत शिकले क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट कसं करतो आपण. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. आपण अकाउंटचं क्लासिफिकेशन कसं करतो, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल मध्ये. पर्सनल अकाउंट्स म्हणजे व्यक्तीशी संबंधित अकाउंट, बरोबर का, रिलेटेड टू पर्सन्स. त्यानंतर रिअल अकाउंट्स रिलेटेड टू ऍसेट्स आणि नॉमिनल अकाउंट्स रिलेटेड टू या रूमची चावी देऊ. सर येणार नाही तुमच्या आता, तुम्हाला आज नॉमिनल अकाउंट्स. नॉमिनल अकाउंट्स मध्ये कुठले अकाउंट आहे, रिलेटेड टू एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. आपण जो लास्ट काल जो क्वेश्चन घेतला तो क्वेश्चन या अप्रोच नुसार केला. आपण काय करतो, आपण ट्रेडिशनल अप्रोच मध्ये ट्रान्झॅक्शन, त्याच्यामध्ये टू ऍस्पेक्ट सांगतो. पर्सनल असेल तर रिसिव्हर आहे का गिव्हर आहे, रिअल असेल तर कम्स इन का गोज आउट, नॉमिनल असेल तर एक्सपेन्सेस लॉस आहे, इन्कम गेन आहे, ते सांगतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही सांगता की रूल कुठला वापरायचा, तर त्याचे रूल आहेत आपले. पर्सनलचे रूल सांगा मला. डेबिटचा काय रूल आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअलचा रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनलचा डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. याप्रमाणे आपण करतो. आणि लास्ट एक ऍड केलं होतं याच्यामध्ये, अकाउंट डेबिट कुठला आणि क्रेडिट कुठलं. तर सिंपल आहे, ज्याच्यासाठी डेबिटचा रूल त्या अकाउंटला डेबिट, ज्याला क्रेडिटचा रूल त्या अकाउंटला क्रेडिट. ठीक आहे. आज तुमचा ट्रेडिशनल अप्रोच आहे, म्हणजे पारंपरिक दृष्टिकोन या पद्धतीने केलं जातं. आज आपल्याला नवीन शिकायचं आहे मॉडर्न अप्रोच. हाही तुम्हाला माहिती, 90% माहिती आहे. दुसरा जो अप्रोच आहे तो आहे मॉडर्न अप्रोच. मॉडर्नचा अर्थ काय होतो, आधुनिक. आधुनिक दृष्टिकोन म्हणजे यांनी एक नवीन अप्रोच डेव्हलप केला की पारंपरिक तर आहेच आहे, पर्सनल, रिअल, नॉमिनल आता आहेच आहे. यांनी नवीन एक आणखी अप्रोच डेव्हलप केला, तोही सिंपल आहे. दृष्टिकोन. आता याच्यामध्ये यांनी काय केलंय, आता तुम्ही ट्रेडिशनलने करा किंवा मॉडर्नने करा, तुमचे इफेक्ट एकच येणार. म्हणजे तुमच्या ट्रेडिशनलने जर कॅश अकाउंटला डेबिट होणार असेल तर मॉडर्नने पण कॅशलाच डेबिट होणार. तुमच्या ट्रेडिशनल अकाउंटने सॅलरीला डेबिट होतोय तर मॉडर्न मध्ये पण सॅलरीला डेबिटच होणार, फक्त क्लासिफिकेशन वेगळं आहे. त्यांनी मॉडर्न अप्रोच मध्ये ते काय करतात, क्लासिफिकेशन कसं करतात. क्लासिफिकेशनचा अर्थ काय होतो, वर्गीकरण. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स म्हणजे अकाउंटचं वर्गीकरण कसं करणार ते त्यांनी सांगितले तुम्हाला. यांनी 5 हेड मध्ये अकाउंटचं वर्गीकरण केलंय. कुठले 5 हेड आहेत, एकदम सिंपल आहे. आपल्याकडे आहे ना स्केल, चला वाकडे रेश मारायची. ओके. त्यांनी सांगितलं तुम्हाला कसं करा वर्गीकरण. त्यांनी सांगितलं पहिलं वर्गीकरण करा ऍसेट्स मध्ये. ऍसेट्स ते कुठल्या ह्याच्यात जात आहे, तर ऍसेट्स मध्ये जात असेल तर ऍसेट करा. त्यानंतर त्यांनी यांचा सिक्वेन्स वेगळा आहे, मी थोडा सिक्वेन्स वेगळा करून देतो तुम्हाला. त्यांनी नंतर सांगितलं एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे तो एक्सपेन्सेस आणि लॉस मध्ये जातो का ते बघा. त्यानंतर त्यांनी सांगितलंय कॅपिटल, ते अकाउंट तुमचं कॅपिटलच्या अंडर जाईल का. त्यानंतर सांगितलंय त्यांनी लायबिलिटी. शब्द ओळखीचे आहेत का वेगळे आहेत, ओळखीचे आहेत. लायबिलिटी म्हणजे काय, देणी. कॅपिटल म्हणजे भांडवल. एक्सपेन्सेस लॉस म्हणजे काय,
खर्च आणि तोटे, आणि ऍसेट म्हणजे काय, मालमत्ता, खर्च व तोटे, आणि एक लास्ट इन्कम्स, बरोबर का. त्याला यांनी शब्द वेगळा वापरलाय, तर रेव्हेन्यू म्हणलंय. तर रेव्हेन्यू शब्दाला काही घाबरू नका, रेव्हेन्यूचाच अर्थ होतो इन्कम, समानार्थी शब्द आहे. रेव्हेन्यू इज इक्वल टू इन्कम. रेव्हेन्यू अँड गेन्स. त्यांनी पर्सनल रिअल नॉमिनलच्या ऐवजी काय केलं, 5 कॅटेगरीमध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलं. पहिली कॅटेगरी कुठली आहे, ऍसेट्स. दुसरी एक्सपेन्सेस लॉसेस. तिसरी कॅपिटल. फोर्थ लायबिलिटी. आणि फिफ्थ रेव्हेन्यू अँड गेन्स. एकदम सिंपल रूल आहे याचा. यांच्याकडे तर उलट आणखी सिंपल रूल आहे, पाठ करायची गरज नाही. त्यांचं असं म्हणणं आहे, ऍसेट आणि एक्सपेन्सेसच्या बाबतीत काय त्यांनी सांगितलंय, याच्यामध्ये जर वाढ झाली, इन्क्रीज इन ऍसेट, मी नाव लिहित नाही, दोन्ही आपल्याला कंबाईन करायचंय. मी आता रूल कोणाविषयी सांगतोय, ऍसेट आणि एक्सपेन्सेस विषयी. याच्यामध्ये जर इन्क्रीज झालं तर डेबिट करायचं. इन्क्रीज इज डेबिटेड. इन्क्रीज इज डेबिटेड. इन्क्रीजचा अर्थ काय होतो, वाढ. म्हणजे ऍसेट मध्ये जर वाढ झाली किंवा खर्चामध्ये वाढ झाली तर डेबिट करायचं. पहिला रूल कळाला. ऍसेट किंवा एक्सपेन्सेस मध्ये वाढ झाली तर डेबिट करायचं. आणि याच्या विरुद्ध दुसरं फक्त एकच आहे, डिक्रीज. डिक्रीज म्हणजे काय, कमी होणे, घट होणे. डिक्रीज म्हणजे कमी. ऍसेट किंवा एक्सपेन्सेस कमी झाला तर त्याला क्रेडिट करा. डिक्रीज इज क्रेडिटेड. कुठल्या आपण कॅटेगरीचा रूल बघतोय, ऍसेट आणि एक्सपेन्सेसचा. ऍसेट आणि एक्सपेन्सेस मध्ये सिंपल दोनच ऑप्शन येतात, रिसिव्हर गिव्हर कम्स इन गोज आउट असलं काही नाही, इन्क्रीज आणि डिक्रीज. ऍसेट आणि एक्सपेन्सेसच्या बाबतीत इन्क्रीज वाढलं तर काय करायचं, डेबिट, आणि कमी झालं तर क्रेडिट. ऍसेट आणि एक्सपेन्सेसच्या बाबतीत यांचं तिघांचं विरुद्ध आहे, याच्या उलट आहे जरा थोडस. यांचं विरुद्ध आहे. यांच्यामध्ये सांगते ते, यांच्यामध्ये जर इन्क्रीज झालं, वाढ झाली, क्रेडिट करा. इन्क्रीज इज क्रेडिटेड आणि डिक्रीज इज डेबिटेड. असं का बरं म्हणलं, याचं लॉजिक मी तुम्हाला सांगतो. ट्रेडिशनल मध्येच लॉजिक याचं. ऍसेट कुठला प्रकार येईल बरं तुमचा, ऍसेट कुठल्या प्रकारात जाईल पर्सनल रिअल नॉमिनल मध्ये, रिअल मध्ये जाईल. मग ऍसेट तुमच्याकडे आल्यानंतर वाढेल का गेल्यानंतर वाढेल, आल्यानंतर म्हणजे कमसिनला डेबिट करता तुम्ही. मग इथं म्हणलं इन्क्रीज झाली तर वाढवा, कमसिन आली आपल्याकडे तर वाढणार आहे ना. म्हणजे इन्क्रीज आणि कमसिन दोन्ही एकच आहे तसं बघितलं तर. ऍसेट कधी वाढणार, जर नवीन ऍसेट परचेस केली तर. म्हणजे तिकडे कमसिन म्हणलंय आणि ते इन्क्रीज म्हणलंय, दोन्हीकडे सेम आहे. एक्सपेन्सेसच्या बाबतीत एक्सपेन्सेस कुठल्या प्रकारात येतो, नॉमिनल. नॉमिनलचा डेबिटचा रूल काय सांगितला, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. खर्च झाला तर डेबिट करणार ना. मग यांनी म्हणलंय खर्च वाढला तर डेबिट करा. खर्च कधी वाढेल, जर खर्च केला तर वाढणार. म्हणजे दोन्ही रूल सेमच आहेत, फक्त मॉडर्न अप्रोच मध्ये काय केलं यांनी, त्याचं क्लासिफिकेशन फक्त वेगळ्या प्रकारे केलंय. पर्सनल रिअल नॉमिनल न करता त्यांनी म्हणलंय की त्या ऍसेटचं, त्या अकाउंटचं क्लासिफिकेशन तुम्ही ती ऍसेट आहे, एक्सपेन्सेस लॉसेस आहे, इन्कम आहे, कॅपिटल आहे का लायबिलिटी, याच्यामध्ये क्लासिफिकेशन. समजलं. म्हणजे ऍसेट आणि एक्सपेन्सेस लॉस तुम्हाला कंबाईन लक्षात ठेवायचं. ऍसेट आणि एक्सपेन्सेसचा रूल सेम आहे, वाढलं तर डेबिट, कमी झालं तर क्रेडिट. इन्क्रीज इज डेबिटेड, डिक्रीज इज क्रेडिटेड. समजलं. आणि कॅपिटल, लायबिलिटी आणि रेव्हेन्यू. आता मला सांगा तुम्ही, रेव्हेन्यू इन्कम कुठल्या प्रकारात जाईल आपल्या, नॉमिनल मध्ये. नॉमिनल मध्ये इन्कमचा रूल काय आहे, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. उत्पन्न मिळालं तर क्रेडिट करणार ना. म्हणजे त्यांनी तेच सांगितलंय, उत्पन्न जर वाढलं तर क्रेडिट करा. बरोबर, तोच रूल आहे, कुठं वेगळा आहे. उत्पन्न मिळालं तरच वाढणार, म्हणजे उत्पन्न वाढलं तर क्रेडिट करा. त्यानंतर लायबिलिटी. लायबिलिटीचं नंतर सांगतो, कॅपिटलचं सांगतो. कॅपिटल लवकर कळेल तुम्हाला. कॅपिटल कुठल्या प्रकारात जातो, पर्सनल ना रे. प्रॉपर्टीज गिव्हर, प्रॉपर्टीज रिसिव्हर म्हणता ना तुम्ही. म्हणजे कॅपिटल तुमचं पर्सनल मध्ये आलं. आता त्यांनी म्हणलंय जर वाढलं कॅपिटल तर क्रेडिट करा. मला सांगा, त्यांनी व्यवसायात कॅपिटल आणल्यावरती तुम्ही त्याला काय म्हणता, प्रॉपरेटर इज. कॅपिटल आणलं त्यांनी व्यवसायात तर काय म्हणता तुम्ही त्याला, प्रॉपरेटर इज गिव्हर. म्हणजे त्यांनी कॅपिटल दिलं म्हणजे व्यवसायात कॅपिटल वाढणार, बरोबर का. मग त्यांनी कॅपिटल जर दिलं तर क्रेडिट तर गिव्हर करता का नाही तुम्ही. म्हणजे इथं पण काय सांगितलंय, जर कॅपिटल वाढलं तर क्रेडिट करा आणि कमी झालं तर डेबिट करा. कमी झालं म्हणजे काय, ड्रॉइंग्स. मुलाच्या शाळेची फी त्यांनी ऑफिस मधून भरली, मग तुम्ही काय सांगता त्यावेळेला, ड्रॉइंग अकाउंट आणि कॅश अकाउंट. ड्रॉइंग मध्ये तुम्ही सांगता प्रॉपर्टी रिसिव्हर, त्याचं कॅपिटल कमी झालं. प्रॉपर्टी रिसिव्हरचा रूल कुठला वापरता तुम्ही, डेबिट द रिसिव्हर. मग कॅपिटल कमी झाल्यावर डेबिट करा, हेच सांगितलंय त्यांनी पण. म्हणजे बेसिकली फरक काही नाहीये. तुम्हाला जर दोन्ही मधलं साम्य लक्षात नाही आलं तरी चालेल. म्हणजे ट्रेडिशनल आणि मॉडर्न दोन्हीचं मिक्स करायची काही गरज नाही.
मी तुम्हाला कशासाठी सांगितले की तिकडे रूल आहेत तेच सेम इथे, फक्त अप्रोच वेगळा आहे, दृष्टिकोन वेगळा आहे. इथं तुम्हाला मला सांगा कशामध्ये डिवाइड करायचं, कॅटेगरी काय काय आहेत सांगा एकदा. ऍसेट्स, एक्सपेन्सेस, लॉसेस, कॅपिटल, लायबिलिटी, रेव्हेन्यू अँड गेन्स. रेव्हेन्यू शब्दाला इन्कम समानार्थी शब्द, इन्कम रेव्हेन्यू म्हणजेच इन्कम, समजलं. तर पहिले दोन लक्षात ठेवा, ऍसेट आणि एक्सपेन्सेसचा रूल सेम आहे. ऍसेट आणि एक्सपेन्सेस इन्क्रीज काय करायचं, डेबिट, डिक्रीज क्रेडिट. कॅपिटल, लायबिलिटी आणि रेव्हेन्यू यांचा रूल सेम आहे, इन्क्रीज झालं तर क्रेडिट, डिक्रीज झालं तर डेबिट. आता तुम्हाला ऑलरेडी हा क्वेश्चन येतोय, मी क्वेश्चन बनवून ठेवला तयार. आपले कॉलम काय काय होते, इथं मी हेडिंग टाकतो, अनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन, मॉडर्न अप्रोच. आपले कॉलम काय काय होते सांगा. ट्रान्झॅक्शन तुम्हाला एक्झाम मध्ये करायचं नाहीये. 2 ऍस्पेक्ट्स पासून सुरुवात. 2 ऍस्पेक्ट्स अकाउंट इन्व्हॉल्व. याच्यानंतर पुढचा कुठला होता, क्लासिफिकेशनचं नाव फक्त यांनी बदललंय. क्लासिफिकेशन यांनी म्हणलंय कॅटेगरीज. कॅटेगरी म्हणजे 5 पैकी कुठलंही सांगायचं. ऍसेट आहे, एक्सपेन्सेस आहे, लायबिलिटी, कॅपिटल, इन्कम काय ते सांगायचं. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलंय रूल अप्लाइड आहे. इथं पण रूल्स अप्लाइडच आहे, पण रूल इथं चेंज झालेत म्हणून मी या कॉलमचं नाव टाकलं नव्हतं, वेगळं टाकलं. तिकडं होतं डेबिट रिसिव्हर, क्रेडिट गिव्हर, डेबिट कम्स इन, क्रेडिट गोज आउट. इथं वेगळं आहे, इथे इन्क्रीज आणि डिक्रीज एवढंच सांगायचं, एकदम सिंपल. त्यापेक्षाही सिंपल आहे. एक क्वेश्चन सांगतो तुमच्या लगेच लक्षात येईल. कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹50,000. त्याने व्यवसाय सुरू केला 50,000 मध्ये. अगोदर सांगा मला अकाउंट कुठले येतील, कॅश अकाउंट आणि नाव नाही सांगितलं म्हणून फक्त कॅपिटल म्हणू आपण, कोणाचंही माहिती नाही, कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. आता महत्वाचं इथं आपल्याला हे क्लासिफिकेशन मध्ये चेंज आहे. इथं पर्सनल, रिअल, नॉमिनल नाही सांगायचं तुम्हाला. कॅश यापैकी कुठलं येईल बरं, कॅश ऍसेट आहे, एक्सपेन्सेस आहे, कॅपिटल आहे, लायबिलिटी का रेव्हेन्यू आहे. ऍसेट आहे, रोख पैसे म्हणजे मालमत्ता झाली आपली. आणि कॅपिटल कुठल्या प्रकारात जाईल, कॅपिटल मध्ये जाणार ना, भांडवल. म्हणजे इथं कॅटेगरी मध्ये काय टाकणार तुम्ही, कॅश तुमच्यासाठी ऍसेट आहे आणि कॅपिटल काय आहे, कॅपिटल आहे. 2 ऍस्पेक्ट सेम आहे आपलं. कॅश काय झाली, आपण काय लिहितो, कॅश कम्सिन लिहितो, इथं पण तेच लिहायचं, कॅश कम्सिन, इथं काय चेंज नाही. आणि कॅपिटल साठी काय लिहितो आपण, प्रॉपरेटरीज गिव्हर, देणार आहे तो, हे इथं पण तेच लिहायचं. सॉरी, प्रॉपरेटरीज गिव्हर म्हणजे सगळं सेम आहे. कॅश अकाउंट, कॅपिटल अकाउंट हे पण अगोदर तेच अकाउंट होते. कॅश मध्ये आपण बघायचो कम्स इन का गोज आउट, कॅश कम्स इन. आणि कॅपिटल कोणी दिलंय, ओनरने दिलंय, प्रॉपरेटर मालक पैसे देणार आहे म्हणून प्रॉपरेटरीज गिव्हर. इथपर्यंत समजलं. कॅटेगरी मध्ये आपण बघितलं कॅश, ऍसेट, एक्सपेन्सेस, कॅपिटल, लायबिलिटी, इन्कम. याच्यापैकी कॅश ऍसेट आहे आणि कॅपिटल आहे, भांडवल आहे, त्याच कॅटेगरीमध्ये जाणार. आता मला सांगा, व्यवसायाने मालकाने ₹50,000 व्यवसायात आणले, ऍसेट वाढली का कमी झाली, वाढली, म्हणजे इथं रूल येणार इन्क्रीज इन ऍसेट. आणि कॅपिटल, त्याने व्यवसायात 50,000 कॅपिटल आणलं, कॅपिटल वाढलं का कमी झालं, वाढलं. कॅश आणल्यामुळे ऍसेट वाढली आणि भांडवलासाठी पैसे आणल्यामुळे कॅपिटलही वाढलं, म्हणजे इथं पण काय येणार, इन्क्रीज इन कॅपिटल. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला या कॅटेगरीनुसार सांगायचंय. ऍसेट, कॅपिटल कॅटेगरी सांगितलं तुम्ही मला. मग ऍसेट मध्ये इन्क्रीज झालं का डिक्रीज झालं, इन्क्रीज. व्यवसायाकडे कॅश आले म्हणजे इन्क्रीज इन ऍसेट. आणि कॅपिटल वाढलं का कमी झालं, कॅपिटल हे वाढलं, इन्क्रीज इन कॅपिटल. समजलं इथपर्यंत. मग आता मला सांगा, इन्क्रीज इन ऍसेटचा रूल काय आहे, डेबिट करायचं इन्क्रीज इन ऍसेटला, क्रेडिट करायचं, डेबिट करायचं. ऍसेट आणि एक्सपेन्सेसचं सेम आहे. ऍसेट एक्सपेन्सेस वाढलं तर डेबिट आणि ऍसेट एक्सपेन्सेस कमी झालं तर क्रेडिट. पण कॅपिटलचा रूल वेगळा आहे. कॅपिटल, लायबिलिटी आणि रेव्हेन्यू मध्ये उलट आहे. वाढलं तर काय करायचं, क्रेडिट, आणि कमी झालं तर डेबिट. मग आता आपण इथं काय करणार, रूल ऑलरेडी लिहिला आपण. रूल काय वापरला आपण, ऍसेट वाढली हा रूल आहे, इन्क्रीज इन ऍसेट, आणि इन्क्रीज इन कॅपिटल हा रूल आहे. मग कुठल्या अकाउंटला डेबिट, कॅशला, अकाउंटचं नाव कॅश. आणि क्रेडिट कुठल्या अकाउंटला, कॅपिटल अकाउंटला. समजलं का. आणखी 1-2 क्वेश्चन झाल्यावरती समजलं.
ऍडव्हर्टिजमेंट पेड 5,000 टू इम्रान. अकाउंट सांगा. अरे 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 सॅलरी कुठं? ऍडव्हर्टिजमेंट आणि कॅश. ऍडव्हर्टिजमेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट. ऍडव्हर्टिजमेंट कुठला प्रकार येईल बरं पर्सनल रिअल नॉमिनल मधला? नॉमिनल. कारण काय? ऍडव्हर्टिजमेंट काय? एक्सपेन्सेस. मग इथं तेच येणार. ऍडव्हर्टिजमेंट इज अन एक्सपेन्सेस. ऍडव्हर्टिजमेंट इज अन एक्सपेन्सेस. जाहिरात हा खर्च आहे. आणि कॅश गोज आउट. पैसे गेले आपल्याकडून, कॅश गोज आउट. इथपर्यंत सेम आहे. मग बदलणार काय आहे? आता तुम्हाला क्लासिफिकेशन मध्ये फक्त पर्सनल रिअल नॉमिनल न सांगता ऍडव्हर्टिजमेंट, ऍसेट, एक्सपेन्सेस, कॅपिटल, लायबिलिटी आणि रेव्हेन्यू म्हणजे इन्कम याच्यापैकी काय? एक्सपेन्सेस आहे. मग इथे लिहिणार आपण एक्सपेन्स. आणि कॅश काय? ऍसेट आहे. समजलं इथपर्यंत? जाहिरात खर्च आहे म्हणून कुठल्या कॅटेगरीत गेला? एक्सपेन्सेस मध्ये गेला. आणि कॅश तर ऍसेटच आहे, मालमत्ता आहे आपली कॅश. बरोबर आहे. मला आता सांगा, तुम्ही जाहिरातीसाठी 5,000 दिले, एक्सपेन्सेस वाढले का कमी झाले? खर्च वाढला ना. खर्च झाला म्हणजे खर्च वाढला. 5,000 रुपये जाहिरात खर्च झाला म्हणजे ऍडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेस वाढला. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. बरोबर आहे का रूल? एक्सपेन्सेस वाढला, इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. आणि कॅश तुम्ही दिली 5,000 रुपये जाहिरातीसाठी, ऍसेट वाढली का कमी झाली? कमी झाली. पैसे जाणार ना आपल्याकडून 5,000, म्हणजे ऍसेट कमी झाली. डिक्रीज इन ऍसेट. एक्सपेन्सेस वाढला तर रूल काय? डेबिट करायचं का क्रेडिट करायचं? बघा तुम्हाला सांगितलं मी, ऍसेट आणि एक्सपेन्सेस दोन्हीचं सेम आहे. वाढलं तर डेबिट, कमी झालं तर क्रेडिट. म्हणजे जाहिरात खर्च वाढलाय म्हणजे काय केलं पाहिजे त्याला? डेबिट. आणि ऍसेट कमी झाली तर त्याला काय करायचं? क्रेडिट. मग तुम्ही इथं काय करणार? रूल ऑलरेडी लिहिला आपण, इन्क्रीज इन एक्सपेन्स, डिक्रीज इन ऍसेट. मग कुठल्या अकाउंटला डेबिट? ऍडव्हर्टिजमेंटला. हे पण सेम आहे. आणि क्रेडिट कुठल्या अकाउंट होणार? म्हणजे तुमचा चेंज काय झालंय? फक्त हे 2 कॉलम चेंज झाले. बाकी तुमचं सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का? याचा क्रंच काय? हे 2 आहेत. कुठल्या अकाउंटला डेबिट आणि कुठल्या अकाउंटला क्रेडिट. दोन्ही मेथडनुसार सेमच येते. आपण कालच्या मेथडनुसार बघितलं ट्रॅडिशनल मध्ये. लगेच क्वेश्चन दाखवतो तुम्हाला. ऍडव्हर्टिजमेंट अकाउंट, कॅश अकाउंट हेच आहे. मेथड वेगळे जरी असेल, अप्रोच वेगळा असेल तरी त्याचा अल्टिमेट रिझल्ट तोच येणार. आणखी 1-2 क्वेश्चन करू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिपॉझिटेड कॅश इनटू बँक ऑफ इंडिया 10,000. बँक ऑफ इंडिया मध्ये आपण 10,000 रुपये कॅश भरले. अकाउंट कुठले कुठले येतील? बँक ऑफ इंडिया आणि कॅश. बरोबर. बँक ऑफ इंडिया अकाउंट आणि कॅश अकाउंट. आता पर्सनल रिअल नॉमिनल नाही करायचं आपल्याला, पण तरी मला सांगा बँक ऑफ इंडिया कुठला प्रकार? इथं ऍस्पेक्ट मध्ये काय लिहिलं पाहिजे? बँक ऑफ इंडिया पर्सनल. मग बँक ऑफ इंडिया रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? रिसिव्हर. म्हणजे इथे लिहिणार तुम्ही बँक इज रिसिव्हर. बरोबर आहे का? इथं तुम्हाला 2 ऍस्पेक्ट लिहिताना पर्सनल रिअल नॉमिनलची गरज पडणार आहे. 2 ऍस्पेक्ट मध्ये आपल्याला तेच सांगायचं ना, रिसिव्हर आहे का गिव्हर आहे. तेच आहे. कॅश कम्स इन का गोज आउट? पैसे भरले, रोख पैसे भरले म्हणजे पैसे गेले ना आपल्याकडून, कॅश गोज आउट. इथपर्यंत सेम आहे. मग मला सांगा आता, बँक ऑफ इंडिया आणि कॅश, ऍसेट. परत बघा कॅटेगरी काय काय? ऍसेट, एक्सपेन्सेस, कॅपिटल, लायबिलिटी, रेव्हेन्यू. याच्यापैकी बँक ऑफ इंडिया म्हणजे आपल्याला अख्ख्या बँकेचं अकाउंट नाही ते. आपल्या जे बँकेत खाते आहे ते बँक ऑफ इंडिया अकाउंट केलेले आपण तयार. आपण संपूर्ण बँकेचं अकाउंट तयार करणार आहे का? आपलं बँकेतलं अकाउंट म्हणजे बँक ऑफ इंडिया अकाउंट. समजलं? मग आपलं जे बँकेत बॅलन्स आहे किंवा बँकेत जे अकाउंट आहे ते ऍसेट, एक्सपेन्सेस, कॅपिटल, लायबिलिटी, रेव्हेन्यू कुठल्या ह्याच्यात जाईल? ऍसेट. बँकेतले पैसे मालमत्ता आहे आपली. बँक हे ऍसेट आणि कॅश हे ऍसेट आहे. समजलं? बँकेत बॅलन्स आहे तो पण आपली मालमत्ता आहे आणि आपल्याकडे रोख पैसे पण मालमत्ता आहे. म्हणजे दोन्ही पण ऍसेट मध्ये जाणार आहे. कॅटेगरी कुठली आहे? दोन्हीची ऍसेट आहे. बँक ऍसेट का म्हणलंय मी, कळालं का तुम्हाला? हे बँक म्हणजे कुठलं अकाउंट आहे? आपलं बँकेत जे अकाउंट आहे ते. बरोबर आहे? म्हणजे आपले जे बँकेत पैसे ते आपली मालमत्ता आहे ना, आणि कॅश तर मालमत्ता आहेच आहे.
मग आता मला सांगा कुठली ऍसेट वाढली आणि कुठली कमी झाली. तुम्ही बँकेत पैसे भरले, बँकेतला बॅलन्स वाढला तर कमी होईल, वाढणार, म्हणजे इथे इन्क्रीज इन ऍसेट. आणि कॅश भरली म्हणजे कॅश कमी होणार का वाढणार. तुम्ही दोन गोष्टी तिथं, बँकेत तुम्ही पैसे भरले, बँकेतला बॅलन्स वाढणार, पण कॅश काय होणार आपल्याकडची कमी होणार, म्हणजे इथं डिक्रीज इन ऍसेट. मग इन्क्रीज इन ऍसेटला डेबिट आणि डिक्रीज इन ऍसेटला क्रेडिट, म्हणजे डेबिटचं अकाउंट तुमचं सेम राहणार आधीच्या सारखंच, बँक ऑफ इंडिया अकाउंट, आणि क्रेडिट कुठल्या अकाउंटला, कॅश अकाउंटला क्रेडिट. हे आन्सर सेम आहे, फक्त हे दोन कॉलम बदलले. आपण इथं फक्त पर्सनल रिअलच्या ऐवजी दोन्ही ऍसेट मध्ये सांगितलं. इथं ऍसेट वाढली आणि इथं ऍसेट कमी झाली. समजतंय. अजून एक बघा. त्यानंतर परचेज गुड्स फ्रॉम सुनील 13,000. सुनील कडून 13,000चा माल खरेदी केला आपण. अकाउंट सांगा. परचेस अकाउंट आणि सुनील अकाउंट. परचेस साठी ऍस्पेक्ट मध्ये काय लिहितो आपण. परचेस आपल्याकडे काय एक्सपेन्सेस आहे. परचेस नॉमिनल कारण एक्सपेन्सेस आहे. गुड्स परचेस इज अन एक्सपेन्सेस, बरोबर का. असंच केलं का आपण. गुड्स परचेस्ड इज अन एक्सपेन्सेस. ऍक्च्युली हे तुम्ही जो ऍस्पेक्ट लिहिला इथंच आन्सर मिळालं होतं मला. कुठल्या कॅटेगरीमध्ये जाईल परचेस, एक्सपेन्सेस मध्ये जाईल, खर्चामध्ये जाणार. आणि दुसरा ऍस्पेक्ट सुनील कुठला प्रकार आहे, पर्सनल, म्हणजे सुनील रिसिव्हर आहे का गिव्हर आहे. गिव्हर आहे. सुनीलने मानलेलं आहे आपल्याला, म्हणजे सुनील देणार आहे, सुनील इज गिव्हर. मग मला सांगा परचेस जर खर्च आहे तर ऍसेट आणि एक्सपेन्सेस कॅपिटल लायबिलिटी रेव्हेन्यूचा संबंधच नाही. तुम्ही इथंच म्हणताय परचेस खर्च आहे, म्हणजे इथं कॅटेगरी कुठली एक्सपेन्स. आणि सुनील, आता नीट विचार करा. सुनील कडून आपण उधारीवरती माल खरेदी केलाय. सुनील आपल्यासाठी मालमत्ता झाला, खर्च झाला, कॅपिटल होईल, लायबिलिटी होईल का रेव्हेन्यू होईल. लायबिलिटी होईल, कारण आपण उधारीवरती माल खरेदी केलाय, त्याला इन फ्युचर पैसे द्यायला लागतील. देणी तयार झाली ना उधारीवरती माल घेतला, म्हणजे सुनील लायबिलिटी आपल्यासाठी. सुनील आपल्यासाठी काय आहे, लायबिलिटी. मग रूल सांगा बरं मला. एक्सपेन्सेस वाढले का कमी झाले माल खरेदी केल्यामुळं. वाढलं, मग रूल काय होईल. एक मिनिट थांबा, बोला. बोला ना, काय होईल. एक मिनिट, याच्या समोर, हा, याच्या समोर फक्त अकाउंट लिहायचंय. ऍसेट अकाउंट, कॅपिटल अकाउंट, एक्सपेन्स अकाउंट, ऍसेट अकाउंट. अकाउंट फक्त लिहायचं राहिलो त्याच्या समोर. लायबिलिटी अकाउंट. मला सांगा तुम्ही माल खरेदी केला, गुड्स परचेस केला, खर्च एक्सपेन्सेस वाढणार का कमी होणार. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस, बरोबर आहे का. इन्क्रीज इन एक्सपेन्सेसला काय करायचं असतं, डेबिट का क्रेडिट. डेबिट, म्हणजे डेबिटचा अकाउंट कुठला येणार तुमच्या परचेस अकाउंट. आणि सुनील लायबिलिटी आहे. सुनील लायबिलिटी काय आहे कळालं का. कुणाला कळालं नाही सुनील लायबिलिटी का आला आहे. कोण कळालं नाही सुनील लायबिलिटी का आला. समजलंय सगळ्यांना. का बरं सुनील लायबिलिटी आहे, कारण उधारीवरती माल घेतलाय त्याच्याकडून, म्हणजे फ्युचरमध्ये त्याला पैसे द्यायला लागतील. ज्यांना पैसे द्यायचे त्यालाच देणी म्हणतो, लायबिलिटी म्हणतो आपण, बरोबर आहे. आता लायबिलिटीसाठी रूल काय बघा. लायबिलिटी जर वाढली, हे केलंय मी इथं, कॅपिटल, लायबिलिटी आणि रेव्हेन्यू वाढलं तर त्याला काय करायचं, क्रेडिट. इन्क्रीज क्रेडिटेड, म्हणजे इथं कुठल्या अकाउंटला क्रेडिट होणार, सुनील अकाउंटला क्रेडिट होणार. इन्क्रीज इन लायबिलिटी, लायबिलिटी पण वाढली. मला ते ट्रॅडिशनल पेक्षा चिल्लर वाटतं, बरोबर आहे. ट्रॅडिशनल पेक्षा सोपं आहे का अवघड आहे. सोपं आहे. सुनील अकाउंटला क्रेडिट आहे. त्यानंतर सोल्ड गुड्स फॉर कॅश रुपीज 12,000. तुम्ही रोख माल विकला 12,000चा, 12,000चा. अकाउंट बोला कुठले येतील, कॅश आणि सेल्स, बरोबर. मग कॅश कम्स इन का गोज आउट. कम्स इन, कॅश आली आपल्याकडं,
माल विकला म्हणजे पैसे मिळणार आपल्याला. आणि सेल्स कुठला प्रकार आहे? नॉमिनल. नॉमिनल का? इन्कम. म्हणजे इथं तुम्ही काय लिहिता? गुड्स सोल्ड इज अन इन्कम. माल विकला हा आपला इन्कम आहे. गुड्स सोल्ड इज अन इन्कम. मग तुमचं इथंच आन्सर आला ना. कॅटेगरी कुठली होईल याची? इन्कमच्या इन्कमलाच फक्त यांनी शब्द काय वापरलाय? रेव्हेन्यू. म्हणजे कॅश कुठला प्रकार आहे? ऍसेट. आणि सेल्स कुठला प्रकार येईल? रेव्हेन्यू अकाउंट. समजतंय का काय सांगतोय? तुम्ही माल विकला, कॅश ऍसेट तुमची वाढेल का कमी होईल? माल विकल्यामुळे पैसे मिळणार तुम्हाला, म्हणजे वाढेल का कमी होईल? वाढणार. इन्क्रीज इन ऍसेट. आणि माल विकल्यामुळे इन्कम, रेव्हेन्यू इन्कम सांगताय तुम्ही. माल विकल्यामुळे रेव्हेन्यू वाढणार का कमी होणार? वाढणार. तोही वाढणार. इन्क्रीज इन रेव्हेन्यू. रेव्हेन्यू पण वाढला. दोन्हीकडे जरी तुम्हाला इन्क्रीज दिसत असेल तरी दोन्हीचे रूल वेगळे आहेत. ऍसेट इन्क्रीज झाल्यावरती डेबिट करायचंय आणि इन्कम इन्क्रीज झाल्यावरती काय करायचंय? क्रेडिट करायचंय. म्हणजे रूल वेगवेगळे आहेत. म्हणजे तुम्हाला इथं डेबिट कशाला करायला लागणार? कॅशला. आणि क्रेडिट कुठल्या अकाउंटला होईल? सेल्स. नाव रेव्हेन्यू टाईप झाला त्याचा. अकाउंटचं नाव सांगायचं सेल्स अकाउंट. आता पुढचं तुम्ही मला सांगायचंय, मी लिहिणार. मग चूक आहे का बरोबर आहे? तुम्ही, मी नंतर सांगतो, अगोदर सांगा मला. रिसिव्ड कमिशन 4500. 4500 तुम्हाला कमिशन मिळालं. अकाउंट बोला. कमिशन आणि कॅश. अगोदर कॅश लिहितो. कॅश अकाउंट आणि कमिशन अकाउंट. बरोबर आहे. कॅश ऍस्पेक्ट मध्ये काय लिहायला पाहिजे? कॅश कम्स इन. कमिशन मिळालं म्हणजे पैसे आले आपल्याकडे, कॅश कम्स इन. आणि कमिशन मिळालं म्हणजे काय? कमिशन रिसिव्ड इज अन इन्कम. कमिशन रिसिव्ड इज अन इन्कम. मग इथंच तुमचं आन्सर आला ना. इन्कम म्हणताय म्हणजे कुठल्या कॅटेगरीत जायला? रेव्हेन्यू मध्ये जाणार. आणि कॅश तर तुम्हाला माहिती आहे, कॅश काय आहे? ऍसेट. कमिशन मिळाल्यावरती ऍसेट वाढायला, कॅश वाढणार का कमी होणार? इन्क्रीज इन ऍसेट. आणि कमिशन मिळालं म्हणजे इन्कम, रेव्हेन्यू वाढणार का कमी होणार? वाढणार. इन्क्रीज इन रेव्हेन्यू. जरी दोन्हीकडे इन्क्रीज असेल तरी रूल दोघांचे वेगळे आहेत. ऍसेट वाढल्यानंतर काय करतो आपण? डेबिट. आणि इन्कम वाढल्यानंतर ऍक्च्युली या रूलचा तसं बघितलं तर काही संबंधच येत नाही. तुमच्या लक्षात आलं का? तुम्हाला डेबिट कुठल्याला करायचं आणि क्रेडिट कुठल्याला करायचं इथंच समजतंय ते. बरोबर आहे का? रूल फक्त फॉर्मॅलिटी मधून लिहिताय तुम्ही. इन्क्रीज इन ऍसेट, इन्क्रीज इन रेव्हेन्यू. ज्यांना ट्रेडिशनल कळालंय त्यांना अगोदरच कळणार कुठल्या अकाउंटला डेबिट आणि कुठल्या अकाउंटला क्रेडिट. कारण इथले रूल आणि ते रूल दोन्हीचा इफेक्ट सेमच आहे. इथं आपण जर समजा ट्रेडिशनल मध्ये गेलो असतो तर तुम्ही इथं काय लिहिलं असतं? कॅश रिअल आणि कमिशन नॉमिनल. मग कॅश रिअल, कॅश कम्स इन, तर कुठला रूल वापरला असता तुम्ही? डेबिट व्हॉट कम्स इन. आणि इथे कुठला रूल वापरला? इन्क्रीज इन ऍसेट म्हणजे डेबिटचा रूल वापरलाय. बरोबर आहे. नॉमिनलचा कुठला रूल वापरला असता? क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे इथे तुम्ही तोच रूल वापरला, क्रेडिट कमिशनलाच केला. म्हणजे आन्सर तुमचा सेम आहे, फायनल आन्सर. ठीक आहे. त्यानंतर काय? कुठला आन्सर? बरोबर आहे ना, सेम आन्सर आहे. ओके, चला नेक्स्ट. तुम्ही सांगायचंय मला काय करायचं. एक क्वेश्चन कंप्लीट झाला आपला. नेक्स्ट क्वेश्चन. संजय कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश. संजयने व्यवसाय स्टार्ट केला 70,000 मध्ये. अकाउंट सांगा आधी. कॅश अकाउंट आणि संजय अकाउंट. संजयच कॅपिटल अकाउंट. इथं नाव माहिती आहे आपल्याला कुणाचं कॅपिटल आहे. कॅश कम्स इन का गोज आउट? कम्स इन.
आणि संजय, सगळेजण बोला. संजय काय लिहू संजय साठी? संजय इज गिवर. कॅश प्रकार कुठला येईल? रिअल नाही. आता याच्यामध्ये मॉडर्न मधला ऍसेट्स आणि कॅपिटल, कॅपिटलच येणार. त्याने 70,000 रुपये कॅश आणले म्हणजे ऍसेट वाढणार का कमी होणार? वाढणार. इन्क्रीज इन ऍसेट. आणि पैसे कशासाठी आणलेत? म्हणजे कॅपिटलही वाढणार. इन्क्रीज इन कॅपिटल. दोन्ही इन्क्रीज जरी झालं तरी दोघांचे रूल वेगळे. ऍसेट जर वाढली तर त्याला डेबिट करायचंय म्हणजे कॅश अकाउंटला डेबिट होईल, आणि कॅपिटल वाढलं तर त्याला क्रेडिट करायचंय म्हणजे संजय कॅपिटलला क्रेडिट होईल. समजतंय का? समजतंय काय झालंय? नेक्स्ट जर तुम्ही सांगितलं बरोबर तर समजायचं तुम्हाला कळतंय काय चाललंय मॉडर्न मध्ये. रेंट पेड कॅश ₹5,000 टू अमोल. अमोलला 5,000 रुपये रेंट पेड केलं. रेंट अकाउंट आणि अकाउंट सांगताना अगोदर डेबिट वाला सांगायचं. विचार सॉरी, रेंट आणि कॅश सांगितलं तुम्ही. रेंट प्रकार कुठला? नॉमिनल. मग नॉमिनल मध्ये एक्सपेन्सेस आहे ना, हे रेंटला डेबिट होणार, हे लगेच कळायला पाहिजे. कॅश रिअल, कॅश गोज आउट आहे म्हणजे गोज आउटला क्रेडिट. म्हणजे अगोदर कुठलं लिहिलं पाहिजे? रेंट, नंतर कॅश. रेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट बरोबर सांगितलं. चला ऍस्पेक्ट सांगा. रेंट काय आपल्यासाठी? एक्सपेन्सेस. रेंट पेड इज अन एक्सपेन्सेस. रेंट पेड इज अन एक्सपेन्सेस. मग तुमची कॅटेगरी तुम्हाला इथंच कळायला लगेच. कॅटेगरी कुठली होईल रेंटची? एक्सपेन्सेस. आणि कॅश, कॅश गेले आपल्याकडून, मग इथे कॅटेगरीमध्ये येईल एक्सपेन्स अकाउंट आणि ऍसेट अकाउंट. मग एक्सपेन्सेस इन्क्रीज का डिक्रीज? इन्क्रीज. रेंट पेड केलं म्हणजे खर्च वाढला, इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. आणि आणि कॅश ऍसेट आहे, ऍसेट वाढली का कमी झाले? रेंट दिल्यामुळे कमी झाले, डिक्रीज इन ऍसेट. मग इन्क्रीज इन एक्सपेन्सेसला डेबिट करायचं, डेबिट होईल रेंट अकाउंटला, आणि डिक्रीज इन ऍसेटला क्रेडिट करायला लागतं. समजलंय म्हणजे तुम्हाला? नेक्स्ट सांगाय कारण की विड्रीव कॅश फ्रॉम बँक, बँकेतून पैसे काढले 10,000 फॉर ऑफिस यूज. ऑफिसच्या कामासाठी पैसे काढले 10,000 रुपये बँकेतून. बँक आणि कॅश आणि बँक काढायला पाहिजे. बँक गिव्हर, क्रेडिट द गिव्हर म्हणजे बँकेला क्रेडिट होणार. कॅश रिअल, कॅश कम्स इन म्हणजे कॅशला डेबिट. अगोदर डेबिट वाला नंतर क्रेडिट वाला यायचं. कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट. मग कॅशचा ऍस्पेक्ट सांगा. कॅश कम्स इन. इथेही तुम्हाला पर्सनल रिअल नॉमिनीची गरज लागते. कशासाठी? ऍस्पेक्ट लिहिण्यासाठी. कारण ऍस्पेक्ट मध्ये तर तेच लिहायचं, रिसिव्हर का गिव्हर आहे, कम्स इन का गोज आउट, एक्सपेन्सेस का इन्कम, लॉस काय येते. त्यामुळे इथे ऍस्पेक्टची गरज आहे तुम्हाला, पर्सनल रिअल नॉमिनीची गरज लागणार. कॅश रिअल आहे म्हणून कॅश कम्स इन. आणि बँक, बँक इज गिव्हर, बँकेने पैसे दिले तुम्हाला. मग कॅश कुठला प्रकार? ऍसेट. आणि बँक, बँक आहे ऍसेट आहे ना, आपलं बँकेतलं खातं आहे, ऍसेट आहे, आपली मालमत्ता आहे बँक बॅलन्स. तुम्ही बँकेतून 10,000 रुपये कॅश काढले, कॅश नावाचे ऍसेट वाढेल का कमी होईल? काय होईल? तुम्हाला ट्रान्झॅक्शन कळालं का? आपण बँकेतून 10,000 रुपये काढले रोख, म्हणजे बँकेतून येताना 10,000 तुमच्या हातात असणार कॅश, म्हणजे रोख पैसे वाढले का कमी झाले? आयला कमी झाले कोण म्हणतंय रे? उलट काय, उलटी गंगा वाहते का तुमची? बँकेतून पैसे घेऊन आलाय तरी कमी झाले. 10,000 रुपये हातात आहेत, दिसले पाहिजे 10,000 रुपये हातात. बँकेतून 10,000 घेऊन आला ना, म्हणजे कॅश नावाची ऍसेट वाढणार ना तुमची, म्हणजे इथे इन्क्रीज इन ऍसेट. चला, बँकेतून 10,000 रुपये घेऊन आला, खिशात 10,000 रुपये आहेत आता, पण बँकेचा मेसेज आला तुमचा अकाउंट मधून 10,000 कडे झाले. बँकेचा बॅलन्स वाढेल का कमी होईल? म्हणजे बँकेतला बॅलन्स ऍसेट ती कमी होणार, डिक्रीज इन ऍसेट.
मग इन्क्रीज इन ऍसेटला काय करायचंय? डेबिट म्हणजे कॅशला डेबिट, आणि डिक्रीज इन ऍसेटला क्रेडिट म्हणजे बँक अकाउंट. समजलं? नेक्स्ट, पेड वाईफ्स मोबाईल बिल. वाईफचं मोबाईल बिल दिलं, अकाउंट कुठले येतील? ड्रॉइंग अकाउंट आणि कॅश अकाउंट. बरोबर. पर्सनल खर्चासाठी व्यवसायातून काय घेतलं तर त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. ड्रॉइंग अकाउंट आणि कॅश अकाउंट. ड्रॉइंग मध्ये पैसे त्याच्या पर्सनल फॅमिलीला गेलेत म्हणजे प्रॉपर्टी इज रिसिव्हर. मालक हा मिळालेत पैसे मालकाला. प्रॉपरायटर म्हणजे मालक. प्रॉपरायटर इज रिसिव्हर. आणि कॅश पैसे गेले व्यवसायातून, कॅश गोज आउट. आता इथं थोडंसं इम्पॉर्टंट आहे. ड्रॉइंग ह्याच्यापैकी कुठलं येईल? नीट विचार करा, गडबड करू नका. ऍसेट्स, एक्सपेन्सेस, कॅपिटल, लायबिलिटी का रेव्हेन्यू? कॅपिटल. त्यांनी व्यवसायात पैसे लावले तर तुम्ही भांडवल म्हणून सांगता ना. व्यवसायातून काय घेतलं त्याला ड्रॉइंग जरी म्हणलं तर त्याच्या कॅपिटल मधून मायनस होते ते. म्हणजे ड्रॉइंग हा कॅटेगरी कॅपिटल आहे. समजलं? ड्रॉइंग कॅटेगरी कुठली? कॅपिटल आहे. ड्रॉइंग ही कॅपिटल कॅटेगरी आहे. आणि कॅश तर तुम्हाला आता लहानपणापासून माहिती. बोला कुठली आहे? ऍसेट. व्यवसायातून पैसे काढल्यामुळं भांडवल वाढेल का कमी होईल? व्यवसायातून पैसे, व्यवसायाचे पैसे होते 4,200, बायकोचं मोबाईल बिल भरलं म्हणजे व्यवसायातलं भांडवल वाढेल का कमी होईल? कमी होणार व्यवसायातलं, म्हणजे डिक्रीज इन कॅपिटल. आणि व्यवसायातले पैसे मोबाईल बिल भरायला वापरले. कॅश नावाची ऍसेट तुमची वाढेल का कमी होईल? कमी होणार, डिक्रीज इन ऍसेट. दोन्ही डिक्रीज असेल तर दोन्हींचे रूल वेगळे आहेत. पण कॅपिटल कमी झालं तर त्याला डेबिट करायचंय, म्हणजे कॅपिटल अकाउंटला डेबिट होईल. सॉरी, ड्रॉइंग अकाउंट. अकाउंटचं नाव वेगळं आहे, ड्रॉइंग. ड्रॉइंग अकाउंटला डेबिट होणार आणि क्रेडिट कुठल्या अकाउंटला होईल? कॅश अकाउंटला. त्यानंतर लास्ट आणखी एक आहे, गुड्स परचेज फ्रॉम अनिल 13,000. अनिल कडून 13,000चा माल तुम्ही खरेदी केला. अकाउंट बोला. परचेस अकाउंट आणि अनिल्स अकाउंट. बरोबर आहे का? परचेस मध्ये काय सांगणार तुम्ही? परचेस काय आपल्यासाठी? एक्सपेन्सेस. गुड्स परचेज इज अन एक्सपेन्सेस. आणि अनिल प्रकार कुठला येईल पर्सनल मध्ये? पर्सनल. मग अनिल रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? गिव्हर. त्याच्याकडून आपण माल घेतलाय म्हणजे तो गिव्हर आहे. अनिल इज गिव्हर. मला सांगा परचेस कॅटेगरी कुठली येईल? एक्सपेन्स, खर्च. आणि अनिल विचार करा, ऍसेट, एक्सपेन्सेस, कॅपिटल, लायबिलिटी, रेव्हेन्यू. लायबिलिटी, कारण त्याच्याकडून माल घेतलाय, त्याला पैसे द्यायला लागतील भविष्यात. लायबिलिटी झाला. गुड्स परचेस केल्यामुळे एक्सपेन्सेस बोलू नका. एक्सपेन्सेस वाढेल का कमी होईल? इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. इन्क्रीज इन एक्सपेन्सेसला काय करायचंय? डेबिट, म्हणजे तुमच्या परचेस अकाउंटला डेबिट येईल. आणि अनिल तुम्ही म्हणताय लायबिलिटी. माल खरेदी केल्यावरती लायबिलिटी वाढणार का कमी होणार तुमची? वाढणार. इन्क्रीज इन लायबिलिटी. इन्क्रीज इन लायबिलिटी. बरोबर आहे. साठी काय असेल? इन्क्रीज इन लायबिलिटी. इन्क्रीज इन लायबिलिटीचा रूल काय? इन्क्रीज इन लायबिलिटीला काय करायचं? क्रेडिट करायचं, म्हणजे अनिल अकाउंटला क्रेडिट होईल. त्यानंतर लास्ट, रिसिव्ड इंटरेस्ट ₹6,000. 6,000 रुपये तुम्हाला इंटरेस्ट मिळाला. अकाउंटचं नाव सांगा. आणि कॅश
ऍस्पेक्ट मध्ये काय लिहायला लागेल? कॅश कम्स इन. आणि इंटरेस्ट रिसिव्ह डिझाईन इन्कम. इंटरेस्ट मिळाला हा इन्कम आहे. इंटरेस्ट रिसिव्ह डिझाईन इन्कम. इथंच आन्सर भेटलं तुम्हाला कॅटेगरीचं. इंटरेस्ट हा इन्कम मध्ये जाणार तुमच्या. कॅश कुठली कॅटेगरी होईल? ऍसेट अकाउंट. आणि इन्कम सॉरी इंटरेस्ट रेव्हेन्यू म्हणा त्याला. रेव्हेन्यू नाव आहे तर रेव्हेन्यू अकाउंट. मग कॅश वाढणार का? इंटरेस्ट मिळाल्यानंतर कॅश वाढलं का कमी होईल? वाढणार. इन्क्रीज इन ऍसेट. आणि इंटरेस्ट मिळालाय म्हणजे इन्कम वाढणार. रेव्हेन्यू वाढणार का कमी होणार? वाढणार. इथं पण इन्क्रीज इन रेव्हेन्यू. इन्क्रीज इन रेव्हेन्यू होईल होईल तो जागेवरती. इन्क्रीज इन रेव्हेन्यू. त्याला प्रॉब्लेम झालाय कालपासून. इन्क्रीज इन रेव्हेन्यू. मग इन्क्रीज इन ऍसेट मध्ये डेबिट करायचं कॅश अकाउंटला. आणि इन्क्रीज इन रेव्हेन्यूचा रूल सांगतो रेव्हेन्यू वाढला तर क्रेडिट करा. इंटरेस्ट अकाउंटला क्रेडिट करा. समजलं? आणखी 1-2 क्वेश्चन उद्या घेऊ आपण. मग नंतर हा पॉइंट आपला बंद होऊन जाईल. संपल. समजलंय नक्की काय केलंय? ट्रेडिशनल नुसार आपण काय करत होतो? ट्रेडिशनल अप्रोच मध्ये पर्सनल, रिअल, नॉमिनल हे ऑलरेडी झालंय आपलं. पर्सनल मध्ये डेबिट रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मॉडर्न मध्ये 5 कॅटेगरी केल्यात त्यांनी. ऍसेट्स, एक्सपेन्सेस, लॉसेस दोन्ही सोबत लक्षात ठेवा कारण या दोघांचे रूल सेम आहेत. ऍसेट आणि एक्सपेन्सेस लॉसेसचा रूल सांगतो इन्क्रीज इज डेबिटेड, वाढलं तर डेबिट, आणि डिक्रीज इज क्रेडिटेड. त्यानंतरचे 3 कॅटेगरी कॅपिटल, लायबिलिटी आणि रेव्हेन्यू गेन्स यांचे रूल सेम आहेत. इन्क्रीज क्रेडिटेड, डिक्रीज डेबिटेड. उलट आहे. समजलं? ऍक्च्युली या रूलची गरजच पडत नाही तुम्हाला. फक्त इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले एवढं सांगायचंय. हा रूल कुठे लिहिला आपण? कुठं हा रूल लिहायची गरजच पडली नाही आपल्याला. बरोबर आहे? आणि काय चेंज होणार आहे? फक्त ट्रेडिशनल आणि मॉडर्न मध्ये क्लासिफिकेशनच्या ऐवजी कॅटेगरी आलं आणि रूल अप्लाइड मध्ये फक्त इन्क्रीज आणि डिक्रीज सांगायचं. एवढं सिंपल आहे. इकडे पर्सनल रिसिव्हर गिव्हर सांगत होतो, इकडे वेगळं आहे फक्त. समजलं? अगोदर हा डायग्राम बनवा. सेम असाच बनवा जसं बनवलाय तसा.